वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी। मी इतक्या जोरात आणि ओरडून का बोलताय बिकॉज ना फोन माझा बाल्कनीत आहे आणि तुम्हाला बाहेरचा आवाज कमी याव आणि माझा जास्त याव म्हणून। बट हा एक व्लॉग आहे। सो माझ्या छोट्या बहिणीच्या स्कूलमध्ये आहे फन फेअर, जी आधी माझी पण स्कूल होती बट जेव्हा मी होती स्कूलमध्ये तेव्हा असं काहीच होत नव्हतं आणि आता माझा चान्स आहे त्या गेलेल्या माझ्या वर्षांचा पूर्ण हे बदला घ्यायचा। सो मी पण चालली आहे फन फेअर मध्ये आणि म्हणून मी रेडी झाली आहे। थोडंसं इंडियन घातलं आहे, मोठी बहीणची वाईब आली पाहिजे म्हणून। आणि 12:30 पासून ते 3 वाजेपर्यंत आहे फन फेअर आणि आता 1 वाजला आहे। सो मी काही इतकी लेट झालेली नाही आहे। सो येस, आज आपण पूर्ण व्लॉग करू। मी तुम्हाला माझी स्कूल पण दाखवणार, जिथे मी म्हणजे जेव्हापासून मी स्कूलमध्ये गेली तेव्हापासून माझी तीच स्कूल होती, तर मी तिथेच शिकली आहे आणि मी तुम्हाला स्कूल दाखवणार थोडीशी आणि फनफेअरमध्ये काय होते ते दाखवणार। मी इन केस जर तिथे बोलू शकली नाही तर डोंट वरी, मी सगळे क्लिप्स घेऊन ठेवणार, मी व्हॉइस ओव्हर देणार। बट हे तुम्हाला मी इंट्रो देत आहे आणि सगळं क्लिअर करून देत आहे। सो कम लेट्स गो, बिकॉज मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि येस मजा येणार आहे। सो येस लेट्स गो। बाय द वे, दिस इज माय आउटफिट। आता जो व्यवस्थित दिसत नसेल बट मी जसं सांगितलं मी इंडियन घातलं आहे आणि बस दॅट्स इट। आता चला, आम्ही आलो आहे ATM मधून पैसे काढायला कॅश, कारण की त्या बच्चांच्या जवळ ऑफकोर्स QR नसेल असं मला वाटत आहे। सो कॅश लेना जरुरी आहे, त्याच्यासाठी मग आता आम्ही पहिले कॅश घेणार आणि मग नंतर जाणार। नुसतं आम्ही आलो तर आहे पण मला बाकीचं काही दिसायच्या आधी माझे सर लोक दिसत आहेत, टीचर्स माझे, मला एकदम अजीब वाटत आहे। त्याच्यामुळे मी पिऊच्या सोबत फिरणार आहे। आता मी कुठंच ते जाणार दुसरीकडे। गेल्या गेल्या मला फक्त एक गोष्ट दिसली जी तुम्ही पण बघू शकता, ते म्हणजे गर्दी आणि खूप सगळे स्टॉल्स होते। तिथे खूप सगळे खाण्याचे पण स्टॉल्स होते आणि इतके फन गेम्स होते, खूप मजा आली। खूप गर्दी आहे दोस्तो, खूप डेंजर गर्दी आहे। गाईज, आम्ही स्मूथ घेतलाय आणि ते 10 रुपयाचा स्मूथ 20 ला विकलाय। चिंगरे लोक लूट मचवली आहे चिंगरे लोकांनी। गाईज दहीवडा, गाईज मी जिंकली आहे चॉकलेट याच्यामध्ये। अरे मी गेम खेळून जिंकली। हा मग विचार पिऊ तिला, जा ना गेम खेळ, मजा येते। काहीच तो माझा भाऊ होता, मामाचा मुलगा। चल, माझ्यापेक्षा लहान मुलींजवळ कॅमेरा आहे आणि मी फोन बी शूट करते। एक मजा सांगते तुम्हाला, माझ्याजवळ 3 मुली आल्या आणि त्यांनी मला म्हटलं दीदी प्लीज आमचा फोन तुझ्याजवळ ठेव, कारण की आमचं चेकिंग होत आहे। बिचाऱ्या चिंगऱ्या पोट्या माझ्याजवळ मग फोन ठेवून गेल्या। 3 फोन आहेत माझ्याजवळ, 2 मुली आल्या त्यांच्याजवळ 3 फोन होते आणि आता मला घरी जायचं होतं पण त्यांच्यासाठी आता मला थांबावं लागते। आणि दुसरी बात म्हणजे पिऊनी पण फोन आणलाय, पण पिऊसोबत एक चांगली बात झाली आहे की तिच्यासोबत मी पण आली आहे, तर तिला कोणी चेक नाही करणार, कारण की तिचा जर फोन म्हटलं तर ऑब्व्हियसली तो माझाच फोन आहे। आणि जर मी नसते आली तर पिऊने आणला पण नसता। खूप बम मजा येते, बम मजा येते। आता मला फक्त आईस्क्रीम खायची आहे, पण आईस्क्रीम संपली आहे, ती जेव्हा येणार तेव्हा आम्ही खाऊ। ओ बाय द वे, मी जिंकली गेममध्ये टिकलीवाल्या, खूप मजा आली यार। आमच्या वेळेस पाहिजे होतं, किती मजा येते यार। आमच्या वेळेस असं काहीच नव्हतं आणि मी माझ्या टीचर्सला पण भेटली, ज्यांनी मला ऑब्व्हियसली ओळखलं नाही कारण मी आता मोठी झाली आहे। आणि ही बचपनमध्ये माझी फेवरेट चॉकलेट होती। खूप धूप आहे, हा मला नाही पाहिजे, आता मला नाही आवडत। मोबाईलवाल्या मुलींनी ना मला खूप वाट बघायला लावली, मग थकून हारून मी आणि पिऊ एका ठिकाणी बसून गेलो। आणि ओ बाय द वे, सगळं दाखवलं बट तुम्हाला माझी स्कूल नाही दाखवली। सो ही आहे माझी स्कूल। एनिवे, थोड्या वेळ आणखी वाट बघितल्यावर त्या मुलींनी त्यांचा फोन परत नेला आणि मग आम्ही घरी गेलो। ओके दोस्तो, आय नो फनफेअरच्या क्लिप्स खूप कमी आहेत बिकॉज तिथे खूप गर्दी होती आणि खूप सगळे बच्चे होते म्हणून मला शूट नाही करता आलं। पण मी आता आली आहे पुण्यामध्ये आणि पुण्याला आल्यावर मी माझ्या फ्रेंड्सला परत सरप्राईज दिलं। सो आता तुम्हाला मी त्या क्लिप्स दाखवणार आहे कारण की त्याच्यात खूप मजा येणार आहे। तर आता तुम्ही त्या क्लिप्स बघा आणि मग आपण भेटू व्लॉगच्या शेवटी। सो बघा अँड एन्जॉय। तर मी ट्रेननी प्रवास करत होती आणि बाय द वे हे होतं माझं डिनर आणि मी एकटीच प्रवास करत होती, मग म्हणून मी एकटीच सीटवरच डिनर केलं आणि मग काय नाही मी झोपून गेली। गाईज, मी पुण्यात पोहोचली। पुण्यात पोहोचल्यावर संध्याकाळी मी ईशाच्या ऑफिस जवळ गेली होती तिला सरप्राईज करायला। सो आता तुम्ही त्या क्लिप्स बघा। गाईज, मला खूप वेळ वाट बघवली आहे
वैभवीला माहित नव्हतं आणि ईशाला पण माहित नव्हतं. काय म्हणते अजून वैभवला माहितही नाही आहे. नाही माहिती, मला वैभवीचा कॉल आला होता. काय म्हणे? मी उचलला नाही, मी ऑफिस मध्ये होती, मला वाटलं तुझ्यासाठीच असणार. पण नाही, तिला माहित नाही माहिती का, अजून भेटलीच नाही मी तिला. हॅलो गाईज. दोस्तो आता मी चालली आहे वैभवीला सरप्राईज द्यायला आणि ती घरी नाही आहे, ती बाहेर आहे. सो आय थॉट की मी तिकडेच, म्हणजे तिला वेळ आहे घरी जायला, तर मग मी आता बाहेरच जाणार आहे आणि तिला सरप्राईज देते. आणि मला खूप पोटात गुडगुड होत आहे आणि मला भीती पण वाटत आहे की तिला माहिती नसलं पाहिजे, कारण ईशाला तर माहितीच होतं, तिला नसलं माहिती पाहिजे. बट बघू आता, मला खूप खुशी होत आहे आणि अजिब पण वाटत आहे. तेही बाहेर होती, तूही बाहेर होती आणि मग तिलाही माहित होतं. नाही, मला माहित नव्हतं. माहित म्हणजे तिला माहित नव्हतं, पण तिलाही असं माहित पडलं होतं. झाला होता. गाईज मी तुम्हाला दाखवते वैभवीची लग्नाची शॉपिंग. म्हणजे वैभवीचं लग्न नाही आहे, वैभवीच्या दीदीचं लग्न आहे, पण त्याची शॉपिंग. पहिले तर बघा, डायमंडचे इयरिंग्स घेतले आहे तिने, कारण की लग्नाची शॉपिंग असतो. अरे वा, आणि नारळ पण आहे नवरदेवला देण्यासाठी. लग्नात देत असते तर मी पूर्ण घेऊन बसलेली आहे. आणि अजून दुसऱ्या रूम मध्ये आणखी आहे, चप्पल पण आहे, ज्वेलरी पण आहे. व्हेरी नाईस. तुझा लुक रिव्हील केला पण मी नाही. नाजूक वाटत आहे हे, नाजूक वाटत आहे गळ्यातलं. ओके दोस्तो, दॅट्स इट. इतकाच होता हा व्लॉग. आणि मला तर म्हणायचं आहे की हा व्लॉग पण नव्हता, मी बस थोड्याशा क्लिप्स ॲड करून मर्ज करून सगळ्या एका व्हिडिओमध्ये टाकून दिल्या. बट आजच्यासाठी थोडंसं ॲडजस्ट करा. नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी मी थोडासा इंटरेस्टिंग आणणार. आणि येस, आता मी पुण्यात आली आहे तर अजून छान छान कॉन्टेंट घेऊन येणार. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.